सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सो फायनली माझी एक्झाम संपलेली आहे आणि तुम्हाला जर बॅकग्राऊंडमध्ये काही आवाज ऐकायला येत असतील तर ते आम्ही छोट्या मुलांच्या गोष्टी लावलेल्या आहेत, कारण का आज माझं वीकेंड आहे. सो झालं असं होतं की आफ्टर एक्झामच्या नंतर 2 दिवस माझी कंटिन्युअस शिफ्ट होती आणि सिन्स हा रोल ओव्हर वीक आहे तर खूप मेस होता, तर मग त्यामुळे मी कुठे जास्त बाहेर जाऊ नाही शकले. सो फायनली मी आणि मम्मी चाललेलो आहोत महावीर नगरला. आणि आजचा व्हिडिओ जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलाच असाल, तर मम्मीला आपण पहिल्यांदा ट्राय करायला देणार आहोत स्टारबक्सची कॉफी. आता आपल्या इंडियामध्ये म्हणजे मी असं बघितलं की खूप फॅसिनेशन आहे स्टारबक्सचं, की स्टारबक्सचं कॉफी म्हणजे किती कॉस्टली आहे किंवा असं काहीतरी. आणि मी मम्मीला पण कधी सांगितलं की मम्मा मी स्टारबक्समध्ये कॉफी प्यायला गेली किंवा मी जाते. सो सगळ्यात पहिलं इतकी महाग, म्हणजे कॉफीमध्ये काही असतं इतकं महाग असतं का? तर मग तेच कॉफी आज आम्ही तिला ट्राय करायला देणार आहोत आणि मग बघूयात की तिला ती कॉफी कशी वाटते. सो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला ही बॅग दाखवेन. ही मी घेतलेली मिनिसोमधून. मला लेजेट झाले असतील 5-6 महिने आणि ही बॅग इतकी छान आहे स्पेशली माझ्यासारख्या लोकांसाठी, कारण का मला ना गोष्टी हातात कॅरी करायला अजिबात आवडत नाही आणि जर मी हातात कॅरी केली तर ती माझ्याकडून हरवते. सो म्हणून मग मी अशी बॅग घेतलेली जी माझ्या वेस्टला इझिली लावू शकते. आणि ह्या बॅगची एक गोष्ट चांगली आहे की ही वॉटरप्रूफ आहे. सो कितीही पावसात गेला तरी भिजत नाही. फक्त एक गोष्ट आहे की तुम्ही त्याची जी झिप आहे ती नीट लावली पाहिजे होती. अँड बिलीव्ह मी, मला ही मिनिसोमधून भेटलेली 500 रुपयाला. सो बोलतो ना, एक टोटल मला वर्थ इट प्रोडक्ट भेटलेलं. सो जर तुम्ही अशी काही बॅग बघत असाल तर नक्की मिनिसोमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि विकत घेऊ शकता. आई टाटा. सो नशिबाने चांगलीच साथ दिली आणि आम्हाला जी रिक्षा आहे ती आम्हाला बिल्डिंगच्या बाहेरूनच भेटली. तर आता आपण जाणार आहोत महावीर नगरला, जे कांदिवली वेस्टला आहे. आणि तिथे ते सगळ्यात पहिलं डीमार्टमध्ये जायचं आहे, कारण का थोड्याशा वस्तू घ्यायच्या घरच्या. आणि त्याच्यानंतर मग तिथून आम्ही जाणार आहोत स्टारबक्सला, जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं. आणि तिथे छोटीशी खाऊ गल्ली चालते. ॲक्च्युली खाऊ गल्ली नाही बोलणार त्याला, कारण का ते लय सोफिस्टिकेटेड आहे. म्हणजे तिथे ना असे प्रॉपर हॉटेल्स वगैरे. सो तिथे आपण जाणार आहोत. तिथे पण मी बघते जर काय चांगलं असेल खायला तर ते आम्हाला ट्राय करणार आहोत. आणि मग हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर तुम्ही आम्हाला नक्की सांगणार आहात. सो कीप वॉचिंग. सो आम्ही फायनली पोचलेलो आहोत महावीर नगरला. आणि हे जे तुम्ही ऑपोजिट साईडला बघता, सो हे सगळं खाऊ गल्ली आहे आणि त्या साईडला डीमार्ट आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही घडली की इकडे जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला ब्रँड फॅक्टरी पण दिसलं. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ब्रँड फॅक्टरीचा सेल चालू होतो 3 तारखेपर्यंत. सो आता आम्ही तिथे पण एकदा जाऊन व्हिजिट करणार आहोत. आणि बस मग आता जेव्हा स्टारबक्समध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवते मम्माची रिॲक्शन काय असणार ते. सो आम्ही फायनली आता स्टारबक्सकडे जातो आहे. आम्हाला माहिती नाही ते लोक आतमध्ये आम्हाला शूट करायला देतील की नाही, बट वी विल आस्क फॉर द परमिशन इफ दे डू सो. तुझं नाव लिहिलं आहे, फक्त सांग कशी आहे. कशी आहे? कडू आहे. कडू आहे? मम्मा ही तुला 300 रुपयाला पडली, वर्थ इट आहे. काय सांगणार. सो आम्ही ऑर्डर केलेलं चॉकलेट कॅपेचिनो. तर आता मी संपवते, कारण का मम्मीची रिॲक्शन तर तुम्ही बघितली. तर मग आता मी हे सगळं संपवते. ॲक्च्युली मी स्मॉलमध्ये मागवलेलं आणि इथं मम्माचं नाव देखील होतं. आता हे संपवतो आणि मग आम्ही जातो ब्रँड फॅक्टरीमध्ये, ऑपोजिटलाच आहे त्याच्या. सो तिकडे जाऊन आम्ही शॉपिंग करतो. मग बघू. ॲक्च्युली त्या लोकांनी ना स्टारबक्समध्ये मी शूट केलेलं थोडंसं, आणि ते लोक बोलले की आतमध्ये शूट करणं अलाउड नाही आहे. सो आम्ही आतमधलं तुम्हाला दाखवू नाही शकलो. तर आता आम्ही टेस्ट हे संपवतो आणि जातो ब्रँड फॅक्टरी. सो आम्हाला 2 तास आलेले आहेत ब्रँड फॅक्टरीमध्ये फिरून. ॲक्च्युली जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला भेटलंच नाही. आणि जेवढे पण टॉप्स तिथे अवेलेबल होते ना ते सगळे स्लीवलेस होते. आणि मी जास्त स्लीवलेस टॉप प्रिफर नाही करत, कारण की ते माझ्या बॉडी टाईपला सूट नाही करत. सो मी स्लीवलेस टॉप नाही करत. सो मी ते चॉप केला प्लॅन. आणि मम्माला घ्यायचं होतं शॉर्ट कुर्ता, तर त्यांच्याकडे शॉर्ट कुर्ता पण अवेलेबल नव्हता. तर मग बोलतात म्हटलं नाही झालं, तिथून काहीच घेता नाही आलं आम्हाला.
तर आता आम्ही महावीर नगरवरून निघालो आहोत बोरवलीच्या रस्त्याला आणि तिथे जाऊन जर जमलंच तर थोडीफार शॉपिंग करणार आहोत आणि तिथेच ना म्हणजे इंद्रप्रस्थ मार्केट जर तुम्हाला म्हणजे मॉल आहे तो आणि त्यालाच लागून जे मार्केट आहे ना त्याला इंद्रप्रस्थ मार्केट बोलतात. तर मग तिकडे आम्ही म्हणजे इंद्रप्रस्थ मॉलच्या बाहेरच फ्रँकी डोसा असं काहीतरी भेटतं. तर मग म्हणजे अशा सगळ्या गोष्टी भेटतात. सो ते आम्ही खाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमचा घरचा प्रवास पकडणार आहोत. ॲक्च्युली आम्हाला डीमार्टला पण जायचं होतं कारण का असं झालेलं की मम्माला तेल आणि बाकीच्या गोष्टी भरायच्या होत्या. बट मम्मी बोलली की जर आपण ते घेतलं तर आपण मग बोरवलीला ते घेऊन फिरणार नसतं कारण की ते खूप हेवी होणार. सो म्हणून आम्ही तिथे नाही गेलो आणि आता डायरेक्टली जातो बोरवलीला. बोरवलीला सगळं मार्केट फिरणार आहोत आणि मी स्पेशली जर आम्ही तिथपर्यंत गेलो ना तर बोरवलीचं फुल मार्केट देखील तुम्हाला दाखवेल. खूप मोठं मार्केट आहे ते. सो ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो फायनली आपण पोचलो बोरवली मार्केटला. आता वाटतं की आपण आपल्यासारख्या मार्केटला आलो. सो आता मी तुम्हाला दाखवते. सो ती जी तुम्ही बघताय ना ती 2200 रुपयाला आहे. और इसका अगर हम पकड़ ले दोस्त 2200 कम कर देगा मेरा 2200. हा वाला विचार कितीला. हे कपडे भेटतात. हा विचारू 2000. इसका 2000 है. आणि याच्यासोबत तुम्हाला चोली देखील भेटते. सो तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही त्याच्यावरती पेअर करून घेऊ शकता. इथून बघू शकता किती साऱ्या व्हरायटीचे कपडे आहेत. 600 रुपये कोई भी ना चॉइस है. और ये सेट कितने का पूरा 2000 का. अच्छा 1500 वाले पण आहेत ते 2000चे पण आहेत. तिथे हे पण आहे बेल्ट्स वगैरे ते सगळं. हे 200 वाला आहे ना ते हातात पकडलं ते. 500 वाला आहे. ते मोठं वालं जे लेअर आहे. अच्छा आणि ते असं टिकले आहेत बघ अशा चेन वाला. हां हां. ते 350 वाले. ये 200 का है, तो 150 है, ये 100 है. 100 रुपयाला. और एक ऐसा 100 का पीस है, ये 100 का जोड़ी है. आम्ही किती आयडू आपडे आली 100ला एक पीस आणि हे छोटे दिसते 100ला जोडी. सो जर तुम्ही नवरात्रीसाठी नक्की शॉपिंगसाठी बघत असाल ना तर तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता किंवा तुमच्या गुजराती फ्रेंड्सना देखील रेकमेंड करू शकता की तुम्ही ते लोक बोरवलीला येऊन ही सगळी शॉपिंग करू शकता. तुम्ही बघू शकता की ज्वेलरी किती चीप रेट्सला भेटते आणि खूप चांगल्या क्वालिटीची आहे. सो तेही तुम्ही घेऊ शकता. मस्त आहे ना. सो हा जो आहे ना तो 200ला आणि असे वेगवेगळे आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये शॉपिंग झालेली आहे. जो की आहे माझा टॉप आणि तिथे जेवढे पण टॉप्स होते ना ते सगळे 200 रुपयाचे होते. सो प्रॉफिटली.
कैसे मोजडी आहे? 200 रुपये 200 सगळे मोजडीचे 200 रुपयाला आहे. मम्मी आणि हे तेही काय ना मग कन्या तेवढंच आहे रेंज. इधर 100 रुपये में 100 रुपये में हे झुमके का 100 रुपये 100ला ना. 100 रुपये. आज का सेल है शनिवार हे काय आहे? कानातले, गळ्यातले आणि हातातलं कडे आहे. 100 रुपयाला ना. थोड़ा जल्दी करो ना आप लोग 150 रुपये में. ये बांगड़ी है सर आता आपल्याला कळलं हे जे आहे ते हे 100वाले आहे. त्याच्यात फक्त नेकलेस आहे आणि ते जे मगाशी पाहिले ते 150 रुपयाचं आहे ना. नेकलेस आणि कानातले. नेकलेस आणि कानातले 100 रुपयाला आणि ज्याच्यात ते बँगल्स पण येत आहे ते 150 रुपयाचं आहे सेट. तुला घ्यायचं का ते? गाड़ी मार दे दे गाड़ी आ जाए सैनिक पर ध्यान रखो ना अंकल इसका रेंज क्या है? हाँ अंकल इसका रेंज क्या है? इसका रेंज क्या है? 600 का मैम 2 पीस में 2 किलो 600 रुपये मम्मा बघ तुला कुठचा पाहिजे तर बर्थडेसाठी. हां आता तो बोल रहे थे इतने देर से आप इधर देख रहे हो मैं बोल देता आपको बोलना चाहिए मैं इसके लिए आपको फाइनल करा रहा था हम लोग मैडम क्या है होलसेल भाव में हा 600ला आहे मम्मा. ये देखो ये सब 600 पॉइंट आएगा और टॉप आएगा 600 रुपये हे 3500ला ना. पसंद आ गया तो ले ले सो ते जीन्स होते ना ते तिथे 300ला बोलले आणि मागेच एक माणूस तो 200ला विकत होता. तर तुम्हाला इकडे फिरायला खूप पाहिजे, फिरलं पाहिजे, मग तुम्हाला एक मार्केटचा अंदाज येतो की कसे आहेत प्राइसेस वगैरे. मग उशीची कवरं वगैरे पण तुम्हाला इथे भेटतील. आणि सध्या आपण फक्त कपड्यांवरती फोकस करतो म्हणजे मोठ्या माणसांच्या कपड्यांसाठी. तर आता आपण तेच बघूयात सध्या. मोस्टली तुम्ही गोष्टी बघताय ना सगळ्याचे रेंज असे 200 आहे. तर त्याच्यापेक्षा कुठचं जास्त मला अजून तरी दिसलं नाही आहे. सो इथे पण परत वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स आहेत. हा एक टॉप आहे आपण विचारलं. हा पण टॉप आहे ना क्रॉपमध्ये आहे आणि ह्याला टर्टल नेक आहे. हे 200 रुपयाला आहे. सो जेव्हा तुम्ही असं स्ट्रीट शॉपिंग करता ना तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे तुम्ही मटेरियल घेता किंवा कुठचंही प्रोडक्ट घेता ना ते नीट बघून घ्या. कारण का मगाशी तुम्ही टॉप बघितला मला आवडले ना त्याला जर मी थोडंसं असं स्ट्रेच केलं ना तर मला दिसलं की तो शिलाईतून निघालेला आणि त्याला शिलाई मारली होती. म्हणजे तो कधीही नंतर पटकन निघू शकतो. तर म्हणून मग तसे प्रोडक्ट्स नाही घ्यायचे, नीट बघून घ्या. मम्मी किती 100चा बोलला? 200ला आहे. आणि तो हुडी ते एक स्वेटशर्ट 250ला. स्वेटशर्ट जे आहे ते 250ला आहे आणि जे शर्ट्स आहेत ते 200ला आहे. हे सगळं मेन सेक्शन आहे. त्यातून आम्ही पप्पांसाठी काहीतरी घेतो. साइज कौन सी है मेरे लिए? डबल एक्सेल आएगा डबल हाँ देखो मेरे
त्यात नको, ते भाजी मार्केट वगैरे खूप. जे तुम्ही साडी कवर बघताय ना ते स्टार्ट होतं 400ला, ते मॅचचे आहेत. सो 400ला साडी कवर आहे, पण तुम्ही बार्गेन इझिली करू शकता. सो आता इथून तुम्ही बघू शकता जे भाजी मार्केट आहे ते स्टार्ट झालेलं आहे. तर पुढे फुलं आहेत, तर पुढे ॲक्च्युली आहे ते खूप भाजी मार्केट आणि फूल मार्केट जे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि इथून स्टार्ट होतं. हे बघ स्टार फ्रूट. आम्ही गावठी भेंडी आहे. आणि हार कसं दिला हा? हार 20 है, 15 लगे. आणि तो गुलाबाचा. आणि हा कसा? 100 रुपये 80 ला घ्या. कमळं आहे. सो आता मी जे मार्केट म्हणत होती ना ते मार्केट आहे. बावलेली सगळं. तुम्हाला भाजी दिसू शकते, तिकडे फळं आहेत. भरपूर भरलेलं असतं मार्केट. ॲक्च्युली सकाळी आलं पाहिजे मार्केटला जर यायचं तर भाजी मार्केटला, कारण का आता एवढे फ्रेश नाही भेटत. सकाळच्या वेळेला खूप फ्रेश भेटतात. जूस वाला है 100 रुपये 15 पीस है एकदम मौसमी खट्टा रहेगा तो मत लेने का. ये लोग काट देता है, खा के देख लो. काटू खाएंगे? हाँ एकदम मीठा वाला है, मीठा आ रहा है. 20 सीजन बारिश में मीठा. ये लोग काट देता ना. लेमन ग्रास आहे. ते जे लिंबू होतं ना मम्मी तेंडली आहे, आणि ते जे लिंबू होते ना ते 50ला 8 होते. तुम्ही थांबा. क्या भाव भिंडी? 20 आधा 20 पावला 20 आधा. आधा किलो 20 रुपये 20. एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला इकडे उपलब्ध आहेत. फळं आहेत. सो फरसची आणि पापडीची जी किंमत आहे ती 30 रुपये आहे अर्धा किलोसाठी. ती आपण जी मागे बघितली ती. सो
सो आम्ही सध्या काही घेऊनच जात आहे. जर थोडंसं काय घेतलं तर घेऊ, कारण का परत एवढं लांब एवढं वजन घेऊन जायचं म्हणजे कठीणच आहे. आणि माझं कुटुंब तुम्हाला माहितीच आहे केवढं मोठं आहे. सो आम्हाला त्या हिशोबाने अरे वो 12 ही है, 2 लगा दे क्या भैया, 1 लगा ना, अभी छोटा वाला से दे रहे हो तो ले लो। छोटा वाला लगा ना, छोटा तो लगा। चालीस वाले का 30 रुपया, 40 वाले का 30 रुपया। 20 रुपये नहीं भैया। हाँ, 1 किलो का दूधी, बाकी 60 में क्या हो दूधी है, किधर वजन से लेंगे। इसे क्या बटाटा कांदा 40 रुपयाने आहे आणि बटाटा 50 रुपये किलो. सॉरी 25 रुपये. म्हणजे कांदा 1 किलो 40 रुपये आणि बटाटा 1 किलो 25 रुपये. अच्छा ओके, सॉरी माय बॅड. सो मम्माला आता दुधी बघायचं. मग अशी तिथे एक दुधी 30 रुपयाचं बोलला आणि तो बोला की किलोभरचा. पण आता आमच्या घराला किती पुरेल की नाही तो एक प्रश्नच आहे. दूधी कैसा भैया? हे सगळं बघून गेले. सो मगाशी काय झालं ना, एक दादा गेला तिथून आणि त्या दादांनी बघितलं, म्हणजे तो असं वळून थांबून बघत होता की मी काय करते. बघितलं, माझ्याकडे हसला. मग मी वळून असं बघितलं त्याच्याकडे की म्हणजे हा का बघतो माझ्याकडे. त्यांनी वळून माझ्याकडे बघितलं असं, मग त्याच्यानंतर लपला आणि परत हे सगळं चालत गेलं. हो एवढं होतं ते. इकडे तुम्ही बघता ते मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे बोरवलीचं आणि ऑपोजिट साईडला बोरवलीचं मार्केट आहे. सो तिकडे जिकडे आम्ही आता आत घुसलेलो ना, तिथे तुम्हाला खूप सारे नोटरीवाले भेटतील. सो ते पण तुम्हाला एक समजलं की जर नोटरीचं काही बोरवली मॅजिस्ट्रेट कोर्टकडे काही काम असेल, सो नोटरीचं काम तिथे होऊ शकतं. आता आपण चाललेलो आहोत परत. में जाने का क्या नको आता नको नको, आपण ते नेक्स्ट टाईम कवर करूया. आता मी थकली. आता तू फक्त सगळ्यांना एकदा कुठच्या तरी ह्याला भाजीचा भाव विचार. हे बघ तुझं बुल वगैरे इकडे भेटणार, पूजा क्राफ्ट अँड एम्ब्रॉयडरीमध्ये. हे बघ मोसंबी. आणि हे ऐकलं, आल्याचा भाव 10 रुपये पाव किलो आहे. पाव 30 अर्धा, 20 रुपये पाव 30 अर्धा. पापड़ी 20 पाव. काय रे? 20 पाव 20. काकडी पण आहे. इथून आत गेलात ना, तुम्ही आताच बघितलं तिथे पण एक छोटंसं फुल मार्केट आहे. सो ते आपण बघून घेऊयात. आम्ही तिथे प्लास्टिक मार्केट पण आहे. सो हे प्लास्टिक मार्केट दिसलं आम्हाला.
सो फायनली आमचं फूल आणि फळ मार्केट झालेलं आहे. तुम्ही बघितलं किती मोठं होतं. ॲक्च्युली आपण सगळीकडे नाही थांबू शकत प्राइसेस विचारला, कारण का ते खूप लॉंग होईल. तर म्हणून मी तुम्हाला काही काही ठिकाणी जी अप्रॉक्स कॉस्ट आहे वस्तूंची ती सांगितली आहे. आणि मी कधी कधी डार्क दिसत असेल कारण का लाईटचा इश्यू आहे. सो आता आम्ही परत चाललेलो आहोत जिथून इंद्रप्रस्थकडे, आणि तिथे काहीतरी खाणार आणि आता निघणार, कारण का माझे पाय खूप दुखायला लागले. कैसे है बेडशीट है? सिंगल है डबल डबल पता करेंगे तो कैसे? 350 डबल. और सिंगल का? आपको नहीं बोला मैडम. आपको सिंगल चाहिए डबल चाहिए? डबल चाहिए. डबल 350. आणि सिंगल डबल जम्बो 450 आणि डबल ची 350. सिंगल अच्छा सिंगल. कुर्ती सगळं 250ला आहे. सो जे मॅक्सीज आहे त्यांच्या कॉस्ट आहे 200 रुपीज. आजकल 90% लोग अंकल ये 200 का है ना? 200 का 200 ना? शॉर्ट्स पण जे आहेत ते 200ला आहे. पुढे जाऊयात आपण. सो फायनली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही इथे समोरच सुवेज नावाचं एक हॉटेल होतं, सो तिकडे आलो आहे. तर आम्ही जास्त काही खाणार नाही कारण का हॉटेल खूप कॉस्टली वाटेल. सो आम्ही एक दहीवडा मागवला आहे, तो मी आणि मम्मा शेअर करून खाणार आहोत. आणि नंतर मग बाहेर जाऊन बघूया काय असेल खायला, तर मग तिथे काहीतरी खाऊ. सो दहीवडा मम्माची सगळ्यात फेवरेट डिश आहे. सो पहिला स्पून मम्मा तिथे. आम्ही हा दहीवडा संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. कैसा है? सो सगळे जे बॅग्स आहेत त्याची प्राईस आहे 200 रुपीज. पुढची ही बॅग स्मॉल स्लिंग बॅग पण आहे आणि अशी मोठी पण आहे ऑफिस बॅग. सगळे 200ला आहे. तर आपले मंचुरियन नूडल्स आलेले आहेत, मी खाते. ही 550ला आहे. आणि ती जी मी तुला बोललेली ती मम्माची शॉपिंग लेजिटली संपत नाही. मम्मा एक टेस्ट कर. मला ते हे ठेवले. काय ठेवलं आहे? नको तुला मग. सो हे आहे ते इंद्रप्रस्थ मॉल, आणि याच्या इथे पण असं छोटा मार्केट लागतो. म्हणजे दोन्ही गल्लीमध्ये ना, अपोजिट साईडला आणि ह्या साईडला दोन्ही बाजूला मार्केट असतं आणि खूप गर्दी असते. त्यातून आज सॅटर्डे म्हणजे अजूनच गर्दी आहे.
विशेष फरक नाही आहे. सो फायनली आम्हाला आता ऑटो भेटलेली आहे आणि आता आम्ही घरी म्हणजे निघालो घरच्यासाठी. आणि आम्ही घरातून निघालेलो 2 o'clock to 2:30 आणि आता संध्याकाळचे 7 वाजायला आलेले आहे. सो हा माझा पूर्ण एक डे होता मम्माबरोबर. आणि आमचा प्लॅन खूप वेगळा होता. जसं मी तुम्हाला सांगितलेलं इंट्रोमध्ये की आम्ही महावीरनगरला जाणार होतो. बट तिथे ना मला गोष्टी खूप जास्त कॉस्टली वाटल्या. इट्स नॉट अबाउट बिंग चीप बट इट्स अबाउट बिंग तुम्ही तुमचे फायनान्शियल्स कसे मॅनेज करता. इट्स अबाउट यू. काही लोकांना क्वालिटी घालायला आवडतं. सो ते प्रत्येक माणसावरती आहे. आय डोंट से एनिथिंग टू एनीवन. इट्स देअर ओन चॉईस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मला म्हणजे हे जे मार्केट आहे ना बोरिवलीचं ते सगळ्यांसाठी सगळं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की नवरात्रीसाठी जी घागरा चोली आहे किंवा त्यांचे ज्वेलरीज आहेत ते घेऊन मराठी माणसांसाठी कंबरपट्टा देखील आहे. फुल मार्केट आहे, फळ मार्केट आहे, भाज्यांचं मार्केट आहे, सगळं काही आहे. आय नो मी एकच सेक्शन त्यांचा मिस केला आहे मार्केटमधला जिथे आतमध्ये ना कुर्ती वगैरे विकत होत्या. बट ते सेम होतं जसं म्हणजे जेवढं मी बाहेरून बघितलं. सो जे बाहेर विकत होते ते सेम आतमध्ये पण होतं. सो तो पार्ट राहिला आहे. बाकी मी सगळं कवर करण्याचा प्रयत्न केला आणि जेवढ्याचे प्राइजेस मला जमले तेवढे मी दिलेले आहेत. कारण का जर ह्या मार्केटवरती प्रॉपर ब्लॉग बनवायचा असेल तर मला इतकं समजलं की ॲटलिस्ट मला तो 2 पार्टमध्ये बनवायला लागणार. कारण का व्हिडिओ खूप जास्त लेंदी होणार आहे. कारण का एवढं सगळं या मार्केटमध्ये. आणि हां अजून एक गोष्ट शेवटला जी मी चायनीज खाल्ला ना त्याची प्राईस 60 रुपीज होती. आणि अजून काही एवढंच होतं आजच्या दिवसाबद्दल. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच एवढा वेळ मी व्हिडिओ टाकला नाही आणि तरीही माझे एकही सबस्क्रायबरनी अनसबस्क्राईब नाही केलं आणि ते बघून खूप बरं वाटतं आहे. सो थँक्यू सो मच. अशी चॅनलवर राहा आणि मी जेवढं जास्त प्रयत्न करेन की अशीच छान छान व्हिडिओ आणि प्लेसेस एक्सप्लोअर करण्याचे प्रयत्न करेन आणि ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. सो थँक्यू सो मच. आतासाठी चला.